प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणास सलाम। यावेळेस जो ब्लॉग आम्ही करत आहोत तो महत्त्वाचा असा ब्लॉग होणार आहे। आमच्या चर्चचे जे चिल्ड्रन्स मिनिस्ट्री डिपार्टमेंट आहे त्या चिल्ड्रन्स मिनिस्ट्री डिपार्टमेंटतर्फे सर्व लहान लेकरांना आळते या ठिकाणी सॅबथ स्कूल आय एम सॉरी सॅबथ स्कूल चिल्ड्रन्स सॅबथ स्कूल डिपार्टमेंट यांच्यातर्फे हा उपक्रम प्रार्थनेचा उपक्रम प्रार्थना पिकनिक ज्याला आपण म्हणू शकतो ती या ठिकाणी होत आहे। मॅडम दीक्षित मॅडम इथं आहेत, त्या आमच्या डायरेक्टर आहेत चिल्ड्रन सॅबथ स्कूल आणि सॅबथ स्कूलच्या मिस्टर दीक्षित आहेत। अंकलांच्या मळ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। विल्सन अंकल इथं आहेत आणि ही सर्व लेकरं तुम्ही पाहू शकता येत आहेत आणि ही पिकनिकची जी मजा आहे ती घेणार आहेत। त्याचबरोबर आम्ही पाहतो की या ठिकाणी आमच्या शाळेनं जी गाडी आहे येण्या जाण्यासाठी ती पुरवलेली आहे आणि विल्सन अंकलच्या मळ्यामध्ये आळते या ठिकाणी हा सुंदरसा व्ह्यू तुम्ही बघू शकता। तिकडं लांब जर तुमची दृष्टी जात असेल तर तिथं चर्चची मुलं बाहेर खेळत आहेत आणि खेळायला ते त्या ठिकाणी उभं राहिलेले आहेत। मी सुद्धा या ठिकाणी आमंत्रित आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं हा विधी चांगल्या प्रकारे होत आहे। आमच्या चर्चचा हा उपक्रम आहे आणि चर्चद्वारे हा उपक्रम चालवला जात आहे। मळ्यामध्ये सर्व प्रकारे चांगल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। राजन साठे आहेत, हे आजच्या जेवणाचे सर्व कामकाज ते करत आहेत। आजचं जेवण काय मेनू आहे त्यांनाच विचारूया। राजन भाऊ नमस्कार, सलाम। इकडं बघा जरा आणि आम्हाला सांगा काय जेवण करणार आहे तुम्ही? दम बिर्याणी एकदम भारी, चिकन बिर्याणी दम बिर्याणी भारी शिजत आहे। कांदा आता तांबडा होणार आहे आणि त्याच्याबरोबर इकडं बी काय शिजायला लागले काय माहीत नाही, हे कुपीत आहे आतमध्ये आहे। आम्ही पाहतो की आमच्या विल्सन अंकलच्या मळ्यामध्ये आणि हे दाखवा म्हणण्यात आलेलं आहे। तांदूळ एकदम भारीतला आहे, लांबडा आहे बघा, वितभर लांबडा आहे एकदम भारी आणि चिकन या ठिकाणी आहे। हे मामांचं घर आहे आळते या ठिकाणी, सालोमन आहे, ब्रदर सागर आहे आणि ताई पण आहे तिथं। बघू शकता सुंदरशी झाडं आसपास अगदी हिरवीगार असे आहेत आणि खूप आनंद वाटत आहे की या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि सर्वांना त्याचा जो लाभ आहे तो होणार आहे। खूप आनंद वाटला की आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। चिल्ड्रन्स सॅबथ स्कूल मिनिस्ट्री तर्फे लहान मुलांना ट्रेकिंग त्याचं पण पुढं मी दाखवणारच आहे तुम्हाला, पाहत राहा आणि देवाचं गौरव करत राहा। बघू शकता तांदूळ किती लांबडा आणि भारीतला, म्हणजे मी घरात रोज खातोय तोच चांगला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं जोरात चालू आहे। आता तुम्हाला कदाचित वास येत नसेल पण मला आता इथं शूटिंग करता करता खूप वास येत राहिला आहे चांगला। आणि समोर जो डोंगर तुम्हाला दिसत आहे ना त्या डोंगरावरती आम्ही इथून ट्रेकिंगसाठी या मुलांना घेऊन जाणार आहे। आता खूपच जबरदस्त व्ह्यू आहे हा। आता आहे इकडं आमच्या विल्सन मामांचं हे इकडं आम्ही पाहतो की शेती वगैरे आहे सुंदरशी, त्याची मशागत आता होणारच लवकर पावसाळ्याच्या दिवसात। आणि पलीकडच्या बाजूला विहीर आहे, तिकडच्या बाजूला विहीर आहे आणि पुढचा देखील शॉट आपण बघूया। बघा आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर खेळणं चालू आहे मुलांचं आणि हे मुलं इथं रोडवर खेळायला लागले। सगळीकडे व्ह्यू अगदी जबरदस्त आहे, मस्त व्ह्यू आहे, मुलं खेळायला लागल्यात आणि ही बॅटिंग चालू आहे विनीची आणि हा नास्कर सरांचा मुलगा बॉलिंग टाकत आहे आणि आऊट झालेला आहे बघा। इकडे बघितलं तर तुम्ही चर्च आहे,
तन्मय खेळत आहे. तन्मयचे बॅटिंगला आलेला आहे आणि तो खेळायला आलेला आहे. तन्मय बॅटिंगला आलेला आहे चांगल्या रीतीनं. हा मनापासून बॅटिंग करायला सुरुवात करत आहे तन्मय आणि चुकलेला आहे. चर्चसुद्धा इथं आहे, जे त्यांचं स्वतंत्र असं बांधकाम केलेलं चर्च आहे. खूप चांगला व्लॉग या ठिकाणी होत आहे मला असं वाटतं, कारण हे तुम्ही पाहता की चर्च आहे, त्यांनी स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी बांधलेलं आहे. घड्याळ आहे, देवाची वचनं इथं लिहिलेली आहेत. बाहेरून देवाची वचनं लिहिलेली आहेत, जे बरोबर रोडच्या साईडला हे त्यांनी स्वतःचं चर्च तयार केलेलं आहे. खूप सुंदर, चारी बाजूनं देवाची वचनं आहेत. हे गेट आहे, आता सध्या लॉक आहे, कुलूप आहे. नंतर आम्ही या ठिकाणी प्रार्थना घेणार आहोत, तो सुद्धा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. Okay, sing or dance. What you want to do then? Singing. Then memory verse. Say. It is written, man does not live alone by bread, but on every word that comes from the mouth of God. Matthew 4:4. Very good. Thank you. Only we have 2 minutes now. Start. Music night every night. Now चला लास्ट वन. काय टॅलेंट आहे सांगा. Memory verse नाही. नाही सारखे memory verse तर extra काय का? rejoice, rejoice.
धन्यवाद. या वेळेस आपल्यामध्ये मिस्टर सालोमन आहे, आपल्यासाठी प्रार्थना करतो. आपण पवित्र 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 सणातच पवित्र परमेश्वर आज रात्रभर सांभाळून सकाळ दाखवून तू पाचवी दाखवल्याबद्दल धन्यवाद. स्तुती करू, आभार मानते देवा की तू आमच्या सर्वांना आशीर्वाद दिला देवा. आता देवा या ठिकाणी हे लेकरं आलेले आहे देवा, लेकरं तुझा आशीर्वाद पाठव, त्यांची वाट तुझ्या सत्याकडे देवा, त्यांचा येण्याचा प्रवास सुखाचा केला तुझ्या नावाने धन्यवाद देते देवा. इथे आता ते लेकरं देवा जे तुझ्या नावाची भक्ती स्तुती गौरव करत आहे देवा, त्यांना आशीर्वादाने भर. त्यांच्याजवळ येणारी अडचणी त्रास बघा त्यांच्यापासून दूर ठेवून आशीर्वाद दे. ते शिक्षण घेत असताना देवा त्यांच्यावर तुझा खास करून आशीर्वाद पाठव. इथे बसलेल्या प्रत्येक टीचर्सवर आमच्या सर्वांना तुझा आशीर्वाद पाठव देवा. आजची आम्ही जी भक्ती करणारे देवा तुझ्या आशीर्वादाने भरू दे देवा. आमच्याकडून काही चूक नसते तेव्हा आम्हाला क्षमा कर. लहानशी विनंती शिक्षणाचे म्हणते. धन्यवाद. यावेळेस आपल्यामध्ये सागर आहेत, ते आपल्यासाठी जास्त यावेळेस मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे. या दुपारच्या काळी आपण सर्वजण परमेश्वराच्या नावामध्ये एकत्रित झालो आहे आणि विशेषतः जाधव परिवारामध्ये परमेश्वरानं आपल्याला एकत्रित केलं आणि त्यांची सहभागिता आज आपल्या सर्वांसमोर लावली. याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. तसेच आपल्या इथे येण्यानं, आपल्या सहभागितेनं, आपल्या प्रार्थनेनं जाधव परिवाराला देखील आशीर्वाद प्राप्त व्हावा याबद्दल आपण सर्व गौरव, आदर आणि उपकार परमेश्वराचे नावाने. यावेळी स्तोत्र 103 त्याच्यातील काही वचनं मी आपल्यासाठी वाचत आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारतो. तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. परमेश्वर ही जी 5 वचनं आहेत आपल्या सर्वांसाठी आणि विशेष करून इथं उपस्थित सर्वांसाठी, या परिवारासाठी आशीर्वादाची करू अशी प्रभूच्या प्रार्थना. या वतीनं हे जे लहान लेकरं आहेत आणि त्यांच्या वडील हे सर्व टीचर लोक तुम्ही इथे या ठिकाणी जमलाय आणि परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला म्हटले की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आपण परमेश्वराचा काय केला पाहिजे, धन्यवाद केला पाहिजे. म्हणण्यापेक्षा मनुष्य फार बदल आहे. पूर्वीचा काळ ह्या 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या पाठीमागचा जो होता, त्यांचे वडील शामराव भोसले, मला वाटते ते शेवट 5 ते 7 वर्षे असताना त्यांना दीक्षा मिळाली. आता सुधीर भोसले 10-12 वर्षे काम केले त्याची दीक्षा मिळाली. म्हणजे हे काय झाले, मनुष्याचे नियम चालू झाले. म्हणजे त्यात खरोखर आपण किती मुरलोय, किती देवाचं काम करतोय, हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर. याचा अर्थ काय कुणाला कळायला सांगा, काय कर चल बरं, याचा अर्थ कुणाला कळायला सांग. हे माझ्या जीवाला म्हटले परमेश्वराने. कोण म्हणतोय, दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आज आफ्रिका देशामध्ये फार लोक हे म्हणजे सुशिक्षित मागास, एकदम मागासे लोक, झाडपाला खाणे, फळं खाणे, जनावरं मारून खाणे, त्यांना सुशिक्षित म्हणजे असं तुम्हाला जसं कोल्हापूरचं वातावरण म्हणा, हे असे काही तिथं वातावरण असं नाही, फार बिकट वातावरण आहे. सदा सर्वदा के सारे जीवन के महिमा के गीत गाते हैं, तेरी हरदम सल्ला हम गाते हैं, करते हैं तुझको
विश्वास के जीवित रहेंगे और विश्वास के चलते रहेंगे। विश्वास के जीवन बड़े विश्वास के जीवन बड़े विश्वास के जीवन कल हो ना हो हम हो ना हो लेकिन तुझ पे मेरा विश्वास सदा सर्वदा के लिए सारे जीवन के लिए मांगोगे तो दिया जाएगा खटखटाओ द्वार खुल जाएगा बड़े करते ऐसा विश्वास कल तो पर्वत खिल जाएगा कल तो पर्वत खिल जाएगा कल हो ना हो हम हो ना हो लेकिन तुझ पे मेरा विश्वास सदा सर्वदा के लिए हो सारे जीवन के लिए आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र परमेश्वर सुंदर शब्द 25 आमचे प्रिय अंकल निसंग जाधव अंकल यांच्या शेतात मध्ये तुझं नाव गौरव परमेश्वर सकाळपासून आम्ही कोल्हापूर ते या ठिकाणापर्यंत आम्हाला येत असताना गायनाद्वारे तुझी गौरवस्ती परमेश्वर या ठिकाणी तुझे सेवक अंकल यांनी जे एक उदाहरण दाखवले काय आम्हाला गोष्ट सांगितली परमेश्वर याद्वारे तुझी गौरवस्ती व्हावे तुझ्या वचनामध्ये आम्ही स्थिर व्हावं याबद्दल अंकलला आणि परमेश्वर त्यांच्याकडून तुझं कार्य अधिक नवीन होण्यास सामर्थ्य आणि तुझी गौरवस्ती त्यांच्याकडून परमेश्वर आज या ठिकाणी येण्यासाठी ठाऊक आहे हे पृथ्वी तू निर्माण केलेलं आहे पृथ्वीवरचा सर्व निसर्ग तुझाच आहे आणि निसर्गामध्ये येऊन परमेश्वर तुझे गौरव करावं त्या उद्देशाने परमेश्वर या ठिकाणी लहान लेकर आलेले आहेत आणि ह्या लहान लेकरांची तुझ्या विश्वासामध्ये या लेकरांना तू उत्तम आणि स्थिर कर त्या लेकरांची वाट तुझ्या भयामध्ये व्हावी असा विशेष आशीर्वाद दे त्या लेकरांनी खूप खूप शिकावं मोठं व्हावं आणि तुझी गौरवस्ती करावी असा विशेष आणि विशेष असा आशीर्वाद दे परमेश्वर लेकरांची काळजी घेत असताना त्यांच्या आईवडिलांनी तुझ्या करून आणि त्यांनी या लेकरांना चांगलं मार्गदर्शन करून तुझ्या वचनामध्ये भक्कम करावं हा विशेष आशीर्वाद दे तसंच परमेश्वर आमच्या चर्चच्या वतीनं आणि ॲक्टिव्हिटी सभा स्कूल डायरेक्टर यांनी जे काय नियोजन केलं परमेश्वर आणि तू आशीर्वादित केलं म्हणून तुझे विशेष आभार मानतो विशेषतः चर्च पास्टर तिकडे बसले आणि त्यांचं कुटुंब विशेषतः आशीर्वादित कर त्यांना त्यांच्याकडून आमच्या कोल्हापूर विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात सेवा व्हावी हा विशेष आशीर्वाद दे त्यांच्या सेवेला परमेश्वर तुझ्या पवित्र स्पर्श कर त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या लेखाला तुझा पवित्र विशेष आशीर्वाद दे त्या संपूर्ण भोसले कुटुंबाकडून तुझं गौरवस्थिती व्हावी असा विशेष आशीर्वादाचा वर्षाव कर आज आमच्यामध्ये परमेश्वर या लेकरांना शिकवणाऱ्या तुझं सभासदांच्या टीचर्स त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर त्यांना योग्य ते मार्गदर्शन कर लेकरांची वाट त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अधिक आणि भक्कम व्हावी असा विशेष तसंच परमेश्वर अंकल आणि आज आमच्यामध्ये पुण्याच्या वत्सला मोठी आहेत त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर परमेश्वर तू त्यांना आशीर्वादित केलेलं आहे आणि परमेश्वर त्यांनी तुझी सेवा केलेली आहे म्हणून तू त्यांना आशीर्वादित करून त्यांच्याकडून तुझं गौरव करून घेत आहे तुझे विशेष आभार परमेश्वर विशेष प्रार्थना करताय डॉक्टर साहेब त्यांची पत्नी आणि त्यांच्या आई वडील या सर्व जाणून तुझ्या हातामध्ये त्यांच्या इच्छा आकांक्षा तुझ्या नावामध्ये पूर्ण कर आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्याकडून तुझं कार्य अधिक व्हावं असा विशेष आशीर्वाद
परमेश्वरप्पा आज आमच्या चर्चसाठी विशेष मागत आहे. चर्चची वाट तुझ्या नावामध्ये कमवावी. त्या मुलांना, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या भावांना, बहिणींना, सर्वांना तुझा पवित्र आशीर्वाद दे. आणि परमेश्वरप्पा आम्ही सर्वांनी तुझ्या सेवेमध्ये गुंतून राहावं असा विशेष आशीर्वाद दे. जसं आमचं येणं सुखरूप केलं आणि यानंतरचं जे जेवण असेल आणि यानंतर जे काय बाहेर जाणं असेल आणि तिथून कोल्हापूरला जाणं असेल, हे सर्व परमेश्वराच्या हातामध्ये घे. आशीर्वादित कर. गाडी चालत असताना बंटींच्या हाताला तुझ्या पवित्र स्पर्श कर. गाडीच्या सभोवताली तुझ्या असंख्य देवदूतांचा पारा तुझ्या पवित्र हातात पण असू दे. गाडी चालण्यास योग्य ते मार्गदर्शन कर आणि प्रवास आशीर्वाद दे. तुझा संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतात. लहान नम्रमध्ये कोण आणि पवित्र प्रार्थना कोणाच्या तर अंगावर टाकायचा. इकडं बघा रे. यानंतर आम्ही पाहिलं जेवण वगैरे झाल्यानंतर आता गाडी इथं थांबलेले, पोरं तिकडे खेळायला चाललेले आहेत बघा. गुड्ड्या, मॉन्टी तुम्ही पण जावा. आणि इकडं हे मुलं आमच्या चर्चचे खेळायला गेलेत बघा आता. आणि त्या ठिकाणी ते आता पूर्णपणे खेळणार. आता तिथं खूप एन्जॉयमेंट चालणार. आता जेवण झाले फुल. तुम्ही आता जेवण बघितलेलं आहे, चिकन बिकन होतं. आणि मग 7th डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल ICSC अँड ISC. आम्ही तर असं ठरवलं की आम्ही काय आता दमलो आहे, आम्ही खाली जाणार नाही. बघूया, मिसेसला जायचं असलं तर ती जाईल, नाही जाय तर काही अडचण नाही. आता हे सर्वजण खेळायला तिथे गेलेले आहेत. सर्व फुल एन्जॉयमेंट तिथं होणार. आता आम्ही कुठं आहे माहिती आहे काय, आळत्याच्या रामलिंगवरती आलेलो आहे. आळत्याच्या विल्सन अंकलच्या घरामध्ये तिथं थोडा वेळ थांबून जेवण वगैरे करून आम्ही वरती आलो. इकडं आता सगळं जंगल वगैरे दिसते, माझ्या आवडीचा एरिया. बऱ्याच वेळेस लहानपणी इकडं फिरायला आम्ही आलेलो आहे. आम्ही पाहतो की इथं आता हे सर्वजण आलेले आहेत. बस चालू आहे. बसची पार्किंग आता कधी होती बघूया. चालू आहे आता सध्या. आणि खूप सुंदर छोट्या जागेतून इतकी मोठी गाडी आणलेली आहे बाहेर. आणि चांगली ड्रायव्हिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. व्ह्यू तुम्हाला खूप सुंदर दिसेल. मुलांचं एन्जॉयमेंट आता चालू झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होणार नाही. इकडं आमचे खाद्यपदार्थचे डिपार्टमेंट इन्चार्ज या ठिकाणी दोघंजण बसलेले आहेत. आमचे पोटं चांगले जेवण घालून ताटवून एकदम आरामात बसलेले आहेत. आमच्या सगळ्यांचे पोटं असे भरलेत आता की काय बोलायचं काम नाही. आणि सुंदरसं जेवण राजननं केलेलं आहे आणि ताईनं त्यांना साथ दिलेली आहे जेवण करण्यासाठी. खूप सुंदर जेवण आम्ही जेवलेलो आहे. आणि इथं बघा आता हे काय खायचं चालू आहे. एकदम सुंदर फळं वगैरे आणि खायचा चाललेला आहे. आमच्या दीक्षितताई ज्या शाबा स्कूल मिनिस्ट्रीच्या डायरेक्टर आहेत कोल्हापूर स्कूल चर्च, आणि त्यांच्या योजनेनं हा संपूर्ण कार्यक्रम देवाच्या आशीर्वादानं पार पडत आहे. ही खूप मोठी योजना होती आणि ती देवानं प्रत्ययास आणलेली आहे. आम्ही पाहतो की इथं मुली बसलेल्या आहेत. इथं कवाळी टीचर तर एकदम आता काय आता एकदमच आरामात बसल्यात. आता कवाळी टीचर आणला काय आता पुढं जायचंच नाही, एकदम असं रिलॅक्समध्ये बसलेले आहेत असं आहे. मग इकडं बघतो आता जास्मिन काय करायला लागली बघतो जरासं जाऊन. सगळ्या मुलांच्या संगती ती खेळत आहे
आणि हा सगळं मस्तपैकी सगळं चालू आहे. हे मुलं खेळायला लागलेत आणि मुलांचं हे खेळणं चालू आहे इथं सुंदरसं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सांगा की आम्ही मुलांना किती चांगल्या ठिकाणी आणलेलं आहे. नैसर्गिक सौंदर्य आता उन्हाळ्यामुळे थोडंसं कमी झालेलं असेल सौंदर्य, परंतु निसर्गाचं सौंदर्य आणि आमच्या कोल्हापूरचं सौंदर्य कदापि कमी होत नाही खरं बघायला गेलं तर. हे बघा हे टेप बीप लावून हे काय आता ऐकत नाहीत आपण. असं आहे. खाली जर बघितलं तर व्ह्यू आहे, सुंदरसा व्ह्यू तुम्ही बघू शकता खाली तिकडं पूर्णपणे हे आहे. बघा इथं मुलं खेळायला लागलेले आहेत. गुड्डू खेळत आहे. गुड्डू, तन्मय इकडं प्रार्थना झोपाळा खेळत आहे. इकडं तन्मयची उडी मारायची तयारी. ओके. Have you got a sunshine, Esmayali? Have you got a sunshine, Esmayali? Wherever you may be, let everybody see that you have got a sunshine, Esmayali. Have you got a sunshine, ha 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 ha? Have you got a sunshine, ha 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 ha? Wherever you may be, let everybody see that you have got a sunshine, ha 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 ha. आपल्याला निसर्गामध्ये परमेश्वरानं आणलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, निसर्गाची काळजी घ्यायला देवाने सांगितलेलं आहे. झाडं हात लावू नका, झाडं तोडू नका, फुलं मोडू नका. काय म्हणतात लोक? कारण की ती देवाची निर्मिती आहे. तुम्ही या निसर्गाकडे बघून काय शिकणार आहात तर एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळेल की निसर्गावरती प्रेम करायला शिका. निसर्ग हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी देऊ शकतो. जवळजवळ 100% सर्व गोष्टी, सर्व आजार, सर्व जे काय असेल ते सगळं काही या निसर्गामधून तुम्हाला पाहावयास मिळतं. आता हे जर आम्ही पाहत गोष्टी याच्यामध्ये सुद्धा काय औषधी आहेत म्हणूनच ही देवाची निर्मिती आहे. सगळ्या गोष्टी देवानं आपल्याला दिलेल्या. तुम्हाला इथं बघून एखादी बायबलची काही गोष्ट आठवते की इथं आता तुम्ही उभा आहे तिथं काय बायबलची गोष्ट आठवते? मला एक आठवतं. Eden Bound. काय Eden Bound. Eden Bound. Eden Garden. फळ खाल्लं. व्हेरी गुड. Garden पण ते झालं ईदन बागेमध्ये, ईडन गार्डन. आणि म्हणून परमेश्वराच्या या कृपेबद्दल आम्ही लक्षपूर्वक सतर्क असलं पाहिजे. आणि देव कुठं कुठं आहे, कुठं कुठं असू शकतो याची ही माहिती आहे. हा सुंदर जो निसर्ग दिसतो ना, तुमच्या घरात, माझ्या घरात कुंड्यांना पाणी घालून घालून कंबर वाकडी झाली माझी, पण इथं कोणी नाही पाणी टाकायला आहे का? कोणी? देव सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. परमेश्वर सर्व गोष्टींचा पुरवठा करत असतो. म्हणून त्याच्यामध्ये अजून हिरवापणा आहे, अजून बऱ्याच गोष्टी असतील. ह्या झाडाला तर असं आहे, कारण कशाच झाड आहे कोणाला माहित आहे का? ह्या झाडाला पाणी लागत नाही. पावसाळ्यात ते वाळून जातं आणि उन्हाळ्यात फुल उगतं. अजून एक काय झाड, ते लाल फुलं येतात त्याला. तुम्हाला ते पुण्यापासून पुढे दिसतील ते झाड. आपल्याकडे कमी येते, तुमच्या भागात जास्त. आणि ते लिंबाचं झाड आणि ते उन्हाळ्यात जास्त फुलतात. त्यांना पाण्याची गरज नाही, फुल मोठं. आणि ते लांबच्या झाडाचं पाणी ओढून घेऊ शकतात, दुसऱ्या झाडाचं. म्हणून ते उन्हाळ्यात जास्त प्रियजन. आम्ही एकच शिकू शकतो की देवाचं गौरव प्रत्येक पानाफुलामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत
बदल तिथं आहे. तुम्ही काहीही करा,